बातमी आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजितदादांवर केलेल्या टीकेची। मुख्यमंत्री होणं गुलाबी जॅकेट घालण्या इतकं सोपं नाहीये। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांना असा टोला लगावलाय। उद्योगपतींशी पार्टनरशिप करून मुख्यमंत्री होता येत नाही असं सुद्धा हाके म्हणतात। अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याचं गुलाबी स्वप्न पाहू नये असं सुद्धा हाकेंचं म्हणणं आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल की काल राष्ट्रवादीचा कार्यक्रम राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा झाला, परत अजित पवार त्यांनी तुमचं नाव न घेता की सामाजिक न्यायाविरोधात काही जण जाणीवपूर्वक दिशाभूल करतात असा आरोप केलाय। हे बघा, अजितदादा पवारच महाराष्ट्राच्या विधानसभेची महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करतायत। कारण कायद्यानं कंपल्शन असताना सुद्धा बंधन असताना सुद्धा SC STचा निधी या अजितदादा पवारांनी वेगवेगळ्या योजनांसाठी डायल्यूट केलेला आहे, म्हणजे वळती केलेला आहे। या लक्ष्मण हाके खोटं बोलतायत, पण शिरसाट साहेब किंवा शिंदे गटाची माणसं किंवा ज्यावेळी एकनाथराव शिंदे वगैरे यांनी बंड केलेलं होतं शिवसेनेमध्ये एकत्रित असताना, तेव्हापासून यांच्या अजितदादांबद्दल ओरड आहे, आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला निधी मिळत नाही। त्यामुळे अजितदादा पवार हे महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करतायत। अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था एक नंबरला आल्या पाहिजेत असं हासन उसरी पण म्हणतायत। आणि झिरवाळ्यांनी सुद्धा सांगितले की अजितदादांना मोठ्या पदावर पाहायचं आहे। ही दिवा स्वप्न पाहतायत सगळे नेते, आणि हे त्यांचं दिवा स्वप्नच राहील। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जाण्यासाठी काय दिव्य पार करावं लागतं, कोणता जादुई आकडा पार करावा लागतो याची कल्पना अजितदादा पवारांना आहे। गुलाबी जॅकेट घातलं म्हणून पंतप्रधान झालं हे डोक्यातलं काढून टाका। अजितदादा पवार, तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदी जायचं असेल तर तुम्हाला या महाराष्ट्रातल्या 12-13 करोड जनतेच्या हिताची दायित्वाची भाषा बोलावी लागेल। फक्त कारखाने चालवून, बँका चालवून आणि प्रायव्हेट कारखाने काढून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता येत नाही। तुम्ही बिझनेसमॅनचा उद्योगधंदा अजून पॉवरफुल करावा, पण महाराष्ट्राच्या तिजोरीवरती डल्ला मारू नका। हा आमचा अजितदादा पवारांना सल्ला आहे किंवा आव्हान आहे। नक्कीच आपण पाहिलं तर हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके। माऊली डांगे, पुढारी न्यूज, सांगोला। आणि या संदर्भात बोलूयात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण जी आपल्यासोबत आहेत। सूरजजी नमस्कार। नुकतीच आपण जर बाईट ऐकली असेल तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर टीका केलेली आहे। मुख्यमंत्री होणं गुलाबी जॅकेट घालणं इतकं सोपं नाही असं त्यांनी म्हटलंय, आपली प्रतिक्रिया हवी आहे। अजितदादा हे महाराष्ट्राच्या जनतेवर राज्य करणारे नेतृत्व आहेत। अजितदादा हे लोकांमधून निवडून येणारं नेतृत्व आहे। हाकेसारख्या 2 वेळा पराभूत झालेल्या, डिपॉझिट जप्त झालेल्या माणसाने टीका करून स्वतःचं एक मार्केट म्हणजे मीडिया मधली व्हॅल्यू वाढवून घेण्याचं फक्त काम आहे। दादावर टीका केल्यावर प्रसिद्धी भेटते, हाकेला माहित आहे। हाकेचा हा खटाटोप जो आहे तो पूर्णपणे प्रसिद्धीसाठी चालू आहे। परंतु हाकेला एवढं सांगू इच्छितो की बाबा नीट राहा, आपण काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय, आपली पात्रता काय, आपली उंची काय हे पाहून आपण बोललं पाहिजे। लक्ष्मण हाकेला अजितदादा स्वप्नात सुद्धा दिसतील काही दिवसानंतर, कारण त्याला माहित आहे अजितदादावर बोलल्याशिवाय आपण राजकारणात टिकू शकत नाही। फक्त बोलून प्रसिद्धी मिळवणे, अजितदादावर टीका टिप्पणी करणे हा हाकेचा एकमेव उद्योग राहिलेला आहे। परंतु हाकेचे उद्योग जर आम्ही बाहेर काढले तर हाकेला समाजात सोडा, घरी सुद्धा तोंड दाखवायला जागा राहणार नाही। हाके जर याच्या पुढे राष्ट्रवादीच्या नादाला किंवा खेटायला आला तर हाकेला सुद्धा त्यांचे जी काही पुणे मधले, पेठेमधले उद्योग आहेत ते सुद्धा आम्ही बाहेर काढू। अगदी सूरजजी, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण आपल्यासोबत बोलत होते।